यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबा शत्रुदास गजाननं भूतगणादिसेवितं कपिध्वजं भलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् नमिदा संप्राप्त प्रसंगी सेवे करता घेतला अभंग. जगन्मान्य जगद्गुरु देवजी समस्त साधू महान भगवत वैराग्य मूर्ती ज्या महाराष्ट्रासाठी या महाराष्ट्राच्या प्रत्येक दगड गोट्याचा ज्यांनी किल्ला बनवला, ज्यांनी आपल्या छातीच्या सह्याद्रीचा हिमालय करून दाखवला, आपल्या छातीवरती सह्याद्रीसारखी आव्हानं पेलून संपूर्ण महाराष्ट्राला हिमालयाची उंची दिली. इथल्या प्रत्येक नदीला समुद्रासारखा अथांग व्हायला शिकवलं. इथला प्रत्येक मावळ्याला वाघासारखा लढायला शिकवलं. इथला प्रत्येक कणा हा जो इलास्टिकचा होता तो पोलादाचा बनवला. असं छत्रपती शिवरायांचे सद्गुरू आणि वारकर संप्रदायाचे कळस ज्यांनी दुर्गा नावाच्या भयंकर दुष्काळामध्ये आपल्या वाट्याची कर्ज पुण्यश्रीला इंद्रायणी माताच्या गर्भामध्ये विलीन करून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिली कर्जमाफी केली. ते जगन्मान्य जगद्गुरु असामान्य संत संत श्री जगद्गुरु तुकोबा आहे यांचा 3 चरणाचा देवाचं वर्णन करणारा आवडती सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल कीर्तनाला फार उशीर झाल्यामुळं आता मी जास्त वेळ घेत नसता अगदी धावतं घेतो. जरा चूक माझी सायकल तर एरिया नवीन आहे, सकाळी तब्येत बिघडल्यामुळे यायला उशीर झाला. त्यामुळे सर्वांची आधी माफी मागतो आणि गणरायाची सुद्धा माफी मागतो. आज माघ शुद्ध चतुर्थी म्हणजे गणरायाचा जयंती दिवस आहे. वर्षामध्ये गणपती बाप्पाच्या बऱ्याच जयंती येतात. शेषात्मक जयंती, पुष्टीपती गणपती जयंती, पुन्हा आजचा महोत्कट विनायक जयंती, पुन्हा भाद्रपद महिन्यामध्ये गणपती येतो. त्याला काय म्हणतात? गजानन म्हणजे गणेश चतुर्थी. गणपती बाप्पाचे पण अवतार किती झाले हा ठिकाणी मोठा प्रश्न आहे. भगवान परमात्मा का अवतार धारण करतो याचं उत्तर सर्वांच्या तोंडपाठ आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम् अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अवतार ग्रहण करण्याचं पहिलं कारण
ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, धर्माला मिटवता येत नाही पण धर्माला काय येते, ग्लानी येते. ग्लानी येते म्हणजे काय, झोप येणं किंवा आता म्हणतो आपण धुंदरी येणं, धुंदी येणं. तर धर्म नष्ट होत नसतो, कारण धर्म प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती असल्यामुळं धर्माला नष्ट करण्याचं सामर्थ्य कुणामध्ये नाही. पण धर्माला जेव्हा ग्लानी येते तेव्हा भगवान परमात्मा अवतार धारण करतो. काय करतो, दुष्टा हरी भक्ताराचे पायापाशी दुर्जनाशी संहारी. देव अवताराला येऊन पहिलं काम करतो, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. विठाला तर अशा असताना भगवान परमात्मा अवतार धारण करतो आणि अवताराला येऊन हे कार्य करतो की पहिले भक्तांचं रक्षण करतो, सुष्टांचं रक्षण, दुष्टांचं निर्मूलन करतो. लक्षात ठेवा, नुसतं शेत लावून उपयोग नसतो, नुसतं शेत लावून उपयोग नसतो. लोक म्हणतात देव, महाराज तुम्ही एवढं म्हणतात देव कृपाळू माऊली आहे, आईसारखा आहे. देवाला एवढी कृपाळपणाची तुम्ही लक्षणं लावता, मग तो देव लोकांना मारतो कशाला? तुमचा देव असा गांधीजींसारखा काठी घेऊन कशाला आहे? गांधीजींसारखा शांतीमध्ये येऊ शकत नाही का? एवढा हिंसक कसा काय? त्याला कारण असं आहे, जर चांगलं शेत लावलं, चांगली बाग लागली की तिचं ढोरापासून पहिलं संरक्षण करावं लागतं, तर त्याचा उपयोग असतो. आलं का लक्षात? हे विश्व ज्यानं निर्माण केलं, त्या विश्वाची व्यवस्था ज्याने लावून दिली, त्या विश्वाचं रक्षण सुद्धा काय केलं पाहिजे, त्या शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. कसं? त्या विश्वाचा मालक आहे, चालक आहे. तर भगवान परमात्म्याला विश्वाची धर्माची काळजी म्हणून तो अवतारला येतो. संत देवाला आणावं लागतं, देव असा येत नाही. एखादा तरी साधू असावा लागतो तेव्हा तो देव अवतारला येतो. आणि संत येतात, आम्ही वैकुंठवासी, आम्ही याची कारणासी होईल जे ऋषी सासबाई वर्ताय. संत येतात आणि आपल्याला यावंच लागतं महाराज. हे पहिलं प्रयोजन, तो भगवान परमात्मा. देव कसा आहे हे आपल्याला कळत नाही, सांगून कळत नाही, आपलं डोकं लावून तर बिलकुल कळणार नाही. मग संत देव कुणाच्या नजरेतून पाहावा, देवाला पाहण्याकरता आपल्या डोळे नाही, संतांचा चष्मा लागतो. विठाल तुकोबाराचा विचारला, तुकोबारा तुमचा देव कसा आहे? सुंदर ते धान खरकटावरील दुनिया. ज्ञानोबाराला विचारलं तुमचा देव कसा आहे? आनंद नित्य आमचा देव कसा आहे? आमचा देव अद्वैत स्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा भेद नाही, तो आमचा देव आहे. म्हणजे संतांनी देवाला पाहावं तर संतांना यथार्थ दिसतो, आम्ही मात्र देव ओळखायला गल्लत करतो. महाराज काय असं सांगतो तुम्हाला, आपले देवच पहिली गोष्ट म्हणजे असे असतात, प्रत्येक दिवसाला बदलतात. सिजनेबल देव, बरोबर ना? सिजनेबल देव. रविवारी खंडोबा, सोमवारी सोमवारी कोण मग मंगळवारी मंगळाई, गणपती बाप्पा असं दे, गणपती बाप्पा त्याकडे आले ना, गणपती बाप्पा. बुधवारी विठोबा, गुरुवारी दत्त महाराज, दत्ता दिगंबराया हो. शुक्रवारी कुठली तरी देवी बघायची, देवीकडे जायचं. शनिवारी माणूस राहायला. असे आपले देव बदलतात. तुम्हाला एक छान दृष्टांत सांगतो, लक्षात येईल तुमच्या. एकदा गावामध्ये एक व्यक्ती होता, तो व्यक्ती गणपतीची पूजा करत होता. कसली? गणपतीची पूजा करत होता. आणि गणपती समोर त्यानं मोदकाचा नैवेद्य ठेवला. त्या गणपती समोरचा नैवेद्य एका उंदरानं उचलला. तो उंदीर तो नैवेद्य घेऊन गेला, तो मोदक उचलून घेऊन गेला. तो माणूस म्हणतो काय कर, देव आहे, स्वतःचा नैवेद्य राखू शकत नाही, त्याचा नैवेद्य दुसऱ्याने उचलला उंदराने. मग गणपतीपेक्षा मोठा कोण? मोठा देव कोण? उंदीर. हा तरच चला बस, आजपासून देव बदलायचा, आजपासून देव उंदीर. आता उंदीर आणायचं आम्हाला, आता उंदीर नाही शोधायचं कुठं घडी रात्र दिवस माळ्यावर लक्ष ठेवून अजून जरा करून तिथून जबस काढून टाकायचे. आता उंदीर शोधायचं कुठं? हा घडी माळ्यावरती रोज लक्ष ठेवून राहायचा. आता उंदीर येईल तेवढ्यात असा उतारा सुटलेला असताना की उंदीर त्याला दिसला. तो उंदीर मस्तपैकी काहीतरी खाडून शोधत होता. खाली उतरता त्याला धरला कोणी? मांजराने. आता देव कोण?
हा कसला देव देवाला त्याला मांजर देव. आता मोठा देव कोण? बस आता मांजर उचलली. तर मांजरीची पूजा करण्याकरता मांजर घेऊन आला. मांजराला घेऊन आल्यानंतर त्या मांजरीला मस्त की दूध गाय दूध बीत पाजायला छान पूजा वगैरे चालायची मांजराची. कोणाची? मांजराची. तर मांजराची अशी पूजा चालायची. तो मांजर काही दिवसांनी असं बाहेर फिरत असताना एक दिवस त्या मांजराला उचलला कुत्र्याने. आता देव बदलला. कुठला देव? देव कुठला? आता कुत्रा देव. आता कुत्र्याची रोज पूजा करायला लागली बाई. हळद कुंकू त्याला भाकरी बिकरी टाकायचा मस्त रोज यायचा का दारामध्ये कुत्रा भाकरी वगैरे टाकायचा. आता पुढचं तुम्ही ऐकाल तर तुम्ही जाम खुश व्हाल माझ्यावरती. महिला मंडळी जाम खुश होती. एक दिवस तो कुत्रा अंगणामध्ये आला. कशा करता आला? भाकरी खायला आला. त्या कुत्र्याला बघून त्याची बायको बाहेर आली. एक दांडका घेऊन आली. कुत्र्याचं तगडं मोडलं. कुत्र कुई कुई करत पडून गेलं. आता देव कोण? या देवापेक्षा पॉवरफुल माझी बायको आहे. बस दुसऱ्या दिवशीपासून जय देवी जय देवी जय माझी बायको. तिचीच आरती तिची पूजा सुरू केली. आता देव कोण झाली? बायको झाली. झालं. आता म्हणल्यापासून माझी बायकोच मला देव आहे. संध्याकाळी कामावर गेला. कामावरून आला. कामावर आल्यानंतर जरा डोकं जरा गरम होतं महाराज. चहा घेतली. चहामध्ये साखर नव्हती. साखर नसताना त्याने विचारलं काय काय साखर तर लागली. म्हणून सुचले कसं चुकले असा भडकला तो. ती लागली ना पाया पडायला. आता मीच देव आहे. मीच देव आहे. ती पाया पडायला लागली. तर बायकोच्या वरचा देव कोण? विठ्ठल. देव असा आमचा कालावच्छिन्न म्हणजे कालावच्छिन्न तो आला काय शास्त्रामध्ये याला कालावच्छिन्न तो म्हणतात बरं का. कालावच्छिन्न तो म्हणजे काय की दिवसाला देव बदलणं याला कालावच्छिन्न तो म्हणतात. आता देशावच्छिन्न तो सांगतो तुम्हाला. देशावच्छिन्न तो म्हणजे एरियानुसार देव बदलणे. कसा? एरियानुसार. आमचा एका ठिकाणी देवावर विश्वास अजिबात नसतो. घरामध्ये आणून गणपती बसवतो गडी. घरामध्ये गणपती आणून बसवतो आणि घरातला गणपती सोडून लालबागच्या राजाला दर्शनाला जातो. कुठे जातो? लालबागच्या राजाला. तिकडे धक्का बुक्की सगळं खाऊन होतो. दर्शन कसा बसा घेऊन येतो. आला की घरी येतो. संध्याकाळी आपल्या घरच्या गणपतीला आरतीला उभा राहतो. तो घरचा गणपती म्हणतो सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? तूच बसवला गणपती. तुला तुझ्यावर विश्वास नाही का? देवाला कुठे मानला आम्ही? कुठे मानला आम्ही? आम्हाला आमच्या म्हणजे देवाला आम्ही मानतो ना कुठेतरी एखाद्या देवळापुरता एखाद्या स्थानापुरता. नाही इथला गणपती जागृत देव. इथला गणपती जागृत देव हे आमची धारणा आहे. वास्तविक पाहता तो परमात्मा सर्वव्यापी आहे याचं आपल्याला दर्शन नाहीये. परमात्माचं यथार्थ ज्ञान आहे. म्हणजे जगामध्ये देव मानणारा वर्ग आहे आणि देव न मानणारा सुद्धा वर्ग आहे. बरं का नीट लक्षपूर्वक आहे. देव न मानणारा वर्ग काय म्हणतो की हे जग जे आहे हे निर्माण असंच झालं. कसं? बघा तुम्ही. रे अजन्मानो लोकातिममय वंतो जगदाम अधिष्ठाता रंजन भवजनादृत्य होती आणि शोभा कुर्या गुण जनने परिकरो येतो मंदा समृत्यमरवर संशय इमे. संस्कृत मध्ये तुमच्या पाचव्या मजल्यावर गेला असेल कदाचित. माझं काम आहे सांगायचं मी सांगतो. ज्ञानोबा म्हणतात की हे जे दुष्ट लोक आहेत किंवा आपण काय म्हणतो नास्तिक लोक आहेत. ही लोक देवावर शंका काढतात. देवावरती शंका करतात. हे लोक देवावर शंका करतात. संतांवर शंका करतात. मला थोडं क्लिअर कट बोलायचं या ठिकाणी. तुम्हाला पटेल ना पटेल ते म्हणून माझ्या लहानपणी मोठा घास होईल. तुकोवर आहे वैकुंठाला गेले यावर पण या लोकांची शंका आहे. बरं का? आता मला याबद्दल काही विस्तार बोलायचं नाही पण शंका आहे. मग महाराज म्हणतात त्यांची शंका कशी आहे? हा अनादि विश्वराव या ते नियंता ईश्वरराव चावडी न्यावान्याव निवडी वेदो जरी वेदी अन्यावडे तो निरय भोगिनंदे संन्यायित सुरवाडे स्वर्गीय जय ऐसी विश्ववस्था अनादिजे पारता ते म्हणती वृथा अवघेची ही जी विश्वव्यवस्था लावून दिली आहे. ही जी विश्वव्यवस्था हिला कोणतरी चालवणार आहे. याचं कोणतरी नियोजन केलंय. वेदाची नियोजना केली आहे की वेदाने काय करावं. न्याय अन्याय पाप पुण्य. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? ऐका लक्षपूर्वक ऐका. चोऱ्या माऱ्या करणारे लोक देवाला
मानतात काय? चोऱ्या मारा करणारी लोक देवाला मानतात का? मानतात. बरं, खंडोबाच्या मंदिरात चोरी कशी केली? खंडोबाच्या मंदिरात चोरी केली महाराज. गुहागरचा गणपती आपल्याकडे, आमच्याकडे खाली गुहागरला सोन्याचा गणपती आहे तिकडे. गुहागरचा गणपती कोणाला की नाही? दिव्यागरचा गणपती पळवला की नाही? देवाला मस्त फटके देऊन त्यांना परत मागा स्वाल लावला तो वेगळा. तुकोबरांचा मुखवटा देऊचा, चांदीचा मुखवटा पळवला देऊतला, पळवला की नाही? ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, माळकऱ्याचं म्हणत नाही, जाऊ दे, माळकऱ्याचं काय सांगावं तुम्हाला. किंवा जो रोज जप तप करतोय, उपासना करतोय, कीर्तनात जातोय, तो जरा रस्त्याने चालताना एखादी फाटकी नोट जरी भेटली तरी जरा विचार करतो का? पाप पुण्य म्हणतो काय कारण? वेदाला मानतो, आणि वेदाला मानतो काय कारण? देवाला मानतो. हे त्याचं प्रमुख कारण आहे. म्हणून देवाला मानणारा वर्ग पाप करत नाही, आणि देवाला न मानणारा वर्ग पाप केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल तर अशा प्रकारे हा वर्ग आहे की देवाला अजिबात मानत नाही. बरं, देवाला मानणारा सुद्धा वर्ग आहे. पण देवाला मानणारा जो वर्ग आहे तो देवाला कसा मानतो? मगाशी सांगितलं मी. एकतर त्याला देशावच्छिन्न मानतो, कालावच्छिन्न मानतो, किंबहुना कधी कधी असा काहीतरी करतो की स्वतःच्या मर्जीने देव बनवतो. बघा, देव स्वतःच्या मर्जीने देव बनवतो. आमच्या पंढरपूरला आमचा जो मठ आहे कासा घाटावरती, आणि कासा घाटावर मठ आहे. किती वाजले? आपल्याला 12 वाजता पुष्पवृष्टी करून 1:15 कीर्तन संपवायचं आहे अशी आपल्याला सूचना आहे बरं का. त्याच्यामुळे आपण वेळेत घेऊया. तर त्या घाटावरून असं खाली उतरताना महाराज बाजूला एक संडासचा चेंबर आहे, ते जे टॉयलेटचा चेंबर असतं ना, चेंबर तिथून ते सगळं वहन केलं जातं. आणि त्या ठिकाणी ते चेंबरचा नेमका कलर लावले, त्या म्युन्सिपालिटी वाल्यांनी भगवा कलर केला. कसला कलर केला? भगवा कलर केला. पण आता काय झालं, कोरोनाचा काळ होता महाराज, हार वगैरे काय आतमध्ये घेऊन कोणाला जाऊ देत नव्हते. तर कोणाला ते बघला देव आहे, त्यानं तो हार घातला त्या चेंबरच्या गळ्यात. नीट लक्षपूर्वक ऐका, चेंबरच्या गळ्यात हार घातला. दुसरा त्यानं अगरबत्ती ओवाळली. तिसऱ्याचा प्रसाद ठेवला गेड्याचा. झाला चालते त्या बायका आल्या, तिकडे अकोला वगैरे भागात प्रथा आहे, तिकडच्या बायका आल्या ना, त्या वाडीचं शिवलिंग वगैरे बनवतात तिथे चंद्रभागेमध्ये. कधी गेलात पंढरपूरला बघा तुम्ही. तर त्यांनी ते पण बनवला. वास कल्याण झाला. आता सांगा कसला देव बनला? होती काय? कॉलेजची टाकी, तिचा बनला देव. अशा प्रकारे आमचे देव बांधतात महाराज. सेंदरी हेंदरी दैवते, सेंदरी हेंदरी दैवते, उडती बुजी बुद केले, आबुल्या बुडाली रडते, मागती शिते अवदान, तुका म्हणे कैसे आंधळे जन, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. गेले विसरून खऱ्या देवा. लोकांना देवाची ओळख नाही, लोकांना देव कळत नाही. आणि महाराज या जन्मामध्ये ज्या वेळेला आपण माणूस म्हणून जन्माला आलो, त्या क्षणी एक नियम आपल्याला पहिला लागू झाला. काय? की या जन्मामध्ये देवाची प्राप्ती केल्यापासून मरूच नाही. काय नियम आहे? देवाला ओळखल्याशिवाय मरू नाही. देव नाही मिळाला तरी देवाच्या संबंधीचं ज्ञान तरी अवश्य मिळवावं. महाराज आपण कीर्तनात येऊन बसतो, भाग्यवान आहे. जगामध्ये ज्ञान लय ठिकाणी मिळतं. कसलं मिळतं सांगू तुम्हाला? लय प्रकारचे ज्ञान आहे. पण आयुष्यामध्ये तुम्हाला तंबाखू ठेवायला शिकवणारे, बसायला शिकवणारे,
प्रत्येक कला शिकवणारे असे बात फी घेत नाही. घेतात फी नाही घेत. ज्ञानाचा भांडार आहे जगामध्ये. लोक फुकटमध्ये शिकवते, पण नको ते कशाला शिकायचे? चांगलं शिका ना जरा. लोकांना जर देव कळला असता तर लोकांनी गणपती समोर भजनच केली असती. सांगू का तुम्हाला आता? लक्षात आलं का? लोकांनी गणपती समोर भजनच केली असती टाळी वाजून. आता भलत्या टाळ्या वाजतात. 3 तारीख भजन चालतं रात्रभर. लोक म्हणतात गणपती आम्ही जागवतोय, आम्ही गणपती जागवतोय. अरे तो जर बरोबर झोपला ना, तो झोपला की तू झोपलाच समज. अख्खं जग झोपलं. काय करताय का तुम्ही देवाला जागवायला निघालात. देवाला शाबास जागवायचं तर भजन कर ना बाबा. काय तुला एवढं पडले? लोक नको त्या ज्ञानाकडे लगेच प्रवृत्त होतात, चांगल्या ठिकाणी प्रवृत्त होत नाही. पण ज्ञानोबा म्हणतात की जर तुम्ही संसाराला आला तर पहिलं तुम्हाला देव कळलाच पाहिजे. ये जाते अलिया ओळंगा शाळ ये जाते अलिया ओळंगा शाळ नाही तरी संसार नाही तरी संसार जाईल माईक पदार्थ सर्वजण जगात तुम्ही जगाला सत्य मानता, माझं मानता, सर्व माईक आहे, सर्व जाणार आहे, सर्व लयाला पाहून जाणार आहे. यात फक्त एक सत्य आहे, पलकट तो संसार येते सर्व दुधाचं काय म्हणतं? दही म्हणतं. दह्याचं काय म्हणतं? चला लोण्यापर्यंत जातो मी. लोणी काढताना एक गोष्ट करतात, ते लोणी वेगळ्या निघतात, ताक वेगळ्या निघतात, बरोबर ना? आता ही जी लोणी आहे, हे लोणी दुधाचं काय आहे? सार आहे. आणि जे ताक आहे, ताक काय असार आहे. आता सांगा, ताक श्रेष्ठ आहे की लोणी? लोक कीर्तनामध्ये पण ताकाच्या अपेक्षा करतात. हे महाराज काय सांगू तुम्हाला, महाराज हसवा, चांगलं गायन करा. जर आताच्या काळात बोला, जर इंद्रियकर महाराजांचं काही कीर्तन करा. मला 1 लाख माझा मी बरोबर करतो. पद्धत नाही महाराज. खरं तर कीर्तनाचे पैसे पण सांगण्याची आपल्याला पद्धत नाही, बरोबर ना? परंपरा वेगळी. आपण करतोय काय, आपण अपेक्षा काय करतोय? तुम्हाला जर त्या गोष्टींची अपेक्षा असेल तर तुम्ही बिंदास चला वाया बघत जा. बंद झाला असेल तर दुसरं काही बघा. अजून ती कॉमेडीची कुठं फिरत बुलेट ट्रेन हास्य आहे शिल्लक, ते बघत जा. नो इश्यू. आमचा विषय वेगळा आहे. आम्ही सहज बोलता बोलता पण करतो, त्यामुळे इथं जमतात. मला म्हणायचं काय की आपण काय खातोय? आपण कण सोडून फक्त भुसा भुसा खातोय. कडू सांडून उघडला भुसा आलायचा, कोंडा भुसा आलायचा. अशी आपली अवस्था आहे महाराज. आपल्याला देव नकोय, देवासंबंधीचं ज्ञान नकोय. आपल्याला फक्त पाहिजे संसार, आणि तो देव मिळाल्याशिवाय गत्यंतर नाही. देव मिळालाच पाहिजे, नाही देव कळालाच पाहिजे. अशा स्वरूपाची आपल्या जीवनाची व्याप्ती आहे. काय म्हणायचंय महाराज, या जगामध्ये सर्वांची ओळख अशी सहज सिद्ध होत नाही. काहींची ओळख सहज सिद्ध होते, सांगायची गरज नाही की मी कोणीतरी आहे. काहींची ओळख दुसऱ्याला सांगायला लागते, कधी कधी स्वतःची ओळख स्वतः सांगावी लागते. आता माझं नाव भूषण वरखले, बरोबर? मला जर कोणाचा फोन आला आणि असं म्हणून चालेल का, हा तो भूषण बोलतोय,
चालेल का? नाही चालत. हॅलो भूषण महाराज बोलतो बोलावं लागतं, नाही आहे स्वतःला महाराज म्हणावं लागतं, ऑप्शन नाही. आता हे कलाकार आमचे, यांना तुम्ही ओळखता? नाही ओळखत. तुम्हाला यांची ओळख करून देते. हे आमचे प्रेम महाराज चव्हाण, आमचा विद्यार्थी प्लस गुरु, म्हणजे आमचा भाऊ बंधच आहे आमचा. हे आमचे प्रथमेश महाराज बोरकर. माणूस म्हणत ते काय अष्टपैलू व्यक्तिमत्व. ब्रायडल मेकअप करतात बरं का, ते लग्नामध्ये ब्रायडल मेकअप, लग्नामध्ये मंगळाष्टकावर म्हणतात. पुन्हा तुम्ही जर त्यांचं नाव टाकतात ना युट्यूबला, प्रथमेश बोरकर, सगळे गोडे गीतं, लोकगीतं, धवला सगळं असं यांच्या नावावरती. प्लस आमचे कीर्तन सुद्धा गायन करतात. आवाज इतका तोडीला आहे, तुम्ही आता पाहिला इतक्या उंचीला आवाज येतो की माझा पण आवाज वापरतो त्या ठिकाणी. म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व. परत आता गणपती आले, गणपतीच्या ऑर्डर पुन्हा गणपतीला ते ट्रिपरी कर, पेटे बांध ते पण करतात. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. आमचे विनोद महाराज आहेत कोस्तेकर, आमचे युट्यूबर प्लस गायक आहेत. इंदुरीकरांचे गायक आहेत बघा, इंदुरीकरांचे निवृत्ती महाराज इंदुरीकरांचे गायक आहेत ते. एवढे आमचे महान कलाकार आहेत. तेवढा मीच बारीक आहे, मला सोडून कीर्तन करत नाही. असं एकदा काय झालं, माझा एक विद्यार्थी आहे, त्याचं वजन आहे 116. किती? 116. आता तुमचं वजन किती आहे? 78 आहे ना? तेव्हा 78चा अक्षर आमच्याकडे आलता, तेव्हा नेमका भरती आला होता. याला घेऊन एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. असा मजबूत धिपाड होता, मजबूत असं नाही, गोलगटपच्या. मला कोणाचा तरी फोन आला. आता फोन आल्याबरोबर मी जरा बाजूला सोडलो, जर असं म्हणजे बोलत पाठावर गेलो. तर ज्या ठिकाणी कीर्तनाला गेलो तिथे आपली आरती वगैरे बोलत महाराजांची पाठावर गेलो. तर त्या लोकांनी ती बाई आली विचारायची, आता म्हणजे ते ताटबीट घेऊन आली आणि मी पाठावर चढण्यात एवढं मला बाजूला गेलं, त्यालाच घेतला पाठावर, त्याचीच पहिली पूजा केली. काय कारण? असा पावकिराचा देव बघून कोण मला कीर्तन करणार? सांगायचं की एखाद्याची ओळख ही सहज होते. आता माझ्याबद्दल जर घ्यायला पेटा बांधला असतं तर यांना कीर्तन करणारे म्हणलं असतं, बरोबर ना? मी सांगितलं असतं, मी त्यांची काय घेऊन आलो. सामान्य देहयष्टी आपली देहबोली सांगते मी कोण आहे, म्हणजे ओळख करून देण्याची गरज नाही. कधी कधी ओळख दुसऱ्याने करून द्यावी लागते. तसं देव ज्याला कळतो त्याला संत म्हणतात. ऐका, देव ज्यांना कळतो त्यांना संत म्हणतात. अरे या उपाधी माझे गुप्त जे चैतन्य असं शोधलं ते तत्वज्ञ संत स्वीकार ते माऊली म्हणतात. या संपूर्ण विश्वामध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा स्वीकार एक 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 आणि फक्त संत करतात, तत्वज्ञ संत करतात. त्यापासून दुसरा कोणी करीत नाही. आणि म्हणून देवाची ओळख कोणाला फक्त संतांना नाही, आपल्याला ओळख नाही. मग आपण काय करायचं? त्या देवाला जे ओळखतात त्या संतांकडे जायचं. महाराज तुम्ही म्हणाल महाराज हल्ली संत लय भारी झालेत, म्हणले लय भारी झालेत हल्ली संत. एका कीर्तनाचे 50,000 घ्यायला लागले. महाराज आपल्याकडे बरं आहे, ते युपी आणि गुजरात साईडला अवस्था अशी वाईट आहे. तिकडं एका कथेचे 1-2 लाख रुपये, 6 लाख महाराज एका कथेची सुपारी आहे. कसली सुपारी? हा सुपारी शब्द एवढा माझ्या डोक्यात जातो ना, कधी कधी मला महाराज प्रश्न करत होता, महाराज तुमची सुपारी किती? मी काय तमाशा गेली का सुपारी घ्यायला? नाही रे, लोकांनी विकलं म्हणून आपण पण आपल्या कमरेला सोडायचं नाही. काय म्हणायचं? ठीक आहे, गाडी भाडा वगैरे काय असेल ते सांगणं उचित आहे. आताचा काळ तसा आहे. पूर्वीचा बैलगाडीचा जमाना आता राहिलेच नाही. आता गाडी भाडा आहे, सीएनजी पेट्रोल काहीतरी आहे. पण एवढं पण नाही. महाराज असं जर असेल तर चालेल का? नाही चालणार. त्याला संत पण कसे करायचे? जरा पाणी पिना छान गुरु करणार पहचान के, जरा चांगले संत करा. ज्या संतांना भगवंताचा प्रत्यक्ष सहवास असला पाहिजे, साक्षात्कार असला पाहिजे, असे संत करा. जो देव आता आमच्या वारकरी संप्रदायाची काय महाराज थोरवी आहे. इथं महाराज प्रत्येक दिवसाला एक सापडा जन्म घेतो आणि मरतो. एक नवीन बाबा जन्माला येतो, 2 वर्षांनी तो बाबा जेलमध्ये भेटतो का? किती बाबा आले, किती जेलमध्ये गेले की नाही? असा आपला संप्रदाय का? नाही. नामदेवा हाती दूध प्याला फिरविले देऊळ. अरे देवळात कीर्तन करू दिलं नाही म्हणून जर नामदेवरायांना सांगितलं तुम्ही देवळाच्या मागे जाऊन कीर्तन करा, इथं समोर करू नका. तर नामदेवरायांनी देवळाच्या मागे कीर्तन केलं तर देवाला देऊळ फिरवावं लागलं, गोल फिरवावं लागलं. हा चमत्कार आमच्या संतांचा आहे. किती भाग्य आहे. अरे आमचा पंचपक्वानाचा नैवेद्य या नैवेद्याकडे ढुंकून बघत नाही. आणि नामदेवा हाती काय प्रार्थना केली महाराज नामदेवांनी? दूध पियो मोरे गोविंद लाला गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला,
झाला बछडा कपिला गाई दूध दुहावत नामागाई सोने का गडवा दूध से भरिया पियो नारायण आगे धरिया भगवंगी मोरात दूध ना पिवत शिर बचारत नामारात देव म्हणतात ते नामदेवराव म्हणतात देवाची मूर्ती दूध पी ना आता काय करू डोकं फोडतो जीव देतो देवा दूध पी शेवटी देवाला येऊन दूध प्यावं लागला ऐसे गाणी करिता विठ्ठल पावला नैवेद्य देवीला नामयाचा देवाला नैवेद्य ग्रहण करावा लागला महाराज आणि शेवटी देवाच्या मुखातलं वाक्य आहे ऐसा भगत में कभी नहीं पाया ऐसा भगत में कभी नहीं पाया नाम देव ने देव हसाया असा भक्त कधी बघितला नाही असे भक्त संपले झाले महाराज मग असं असताना जर आमचे मायबाप श्रीमंत आहेत मग आम्ही दुसऱ्या कोणाकडे का म्हणून जावं मग देव कसा आहे हे विचारायचं कोणाला संतांना विचारायचं कुणाला विचारायचं ज्ञानोबांना विचारायचं कुणाला विचारायचं नामदेवांना विचारायचं कुणाला विचारायचं नागबाबांना विचारायचं अरे कुणाला विचारायचं ज्यांनी त्या देवानं ज्यांची अंतकाळी पूजा करावी ज्यानं बघा प्रयाण काळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले मानव देव घेऊन निजधामा गेले निळावणे सकळ संता दोषविले जया पुढिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली त्यात गोवर्धन विचारलं महाराज देव कसा आहे महाराज सांगा देव कसा आहे अभंगाचा पहिला चरण देव जाणताय देवाला कळतं सगळं या ठिकाणी दोन वेळा म्हणलेलं आहे देव जाणता याच्यावर आपला प्रकाश टाकायला वेळ नाही टाकला असता देवाचे स्वरूप पण दोन आहेत ना एक निर्गुण आणि सगुण जाणता म्हणण्याचं कारण काय त्याला जाणण्याचं जे ज्ञान आहे तो ज्ञान स्वरूप आहे ज्ञान आणि देव वेगळा नाही ज्ञान म्हणजेच देव आहे हा पहिला जाणता म्हणण्याचा अर्थ आणि जो देव आहे जो ईश्वर म्हणून मानलेला आहे तो पण जाणता त्याला सर्व कळतं बघा कसं कळतं सांगतो तुम्हाला मी ज्याला काही न सांगता कळतं त्याला देव म्हणतात ज्याला अजिबात सांगून कळत नाही याला माणूस म्हणतात कोण म्हणतात तुका म्हणे मेलो सांगता सांगता तुकोबराने आधी सांगितलं अरे लागून या पाया ज्ञानोबा काय म्हणतात माहिती का तुकोबरांना तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हाला कोण म्हणतात ज्ञानोबा तुकोबराबद्दल म्हणतात तुकाराम महाराज आमच्यापेक्षा मोठे आणि ते तुकाराम महाराज तुमच्या पायावर झुकून म्हणतात अरे लागून या पाया मिळतो तुम्हाला आपली लायकी आहे का तेवढी पण तरी म्हणतात तरी सांगून ऐकत नाही शेवटी तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला नामस्मरण नाही करायचं तुम्हाला सांगतो मी नाम नेगे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा असं तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराज काय म्हणतात ज्याची वाचा नामस्मरण करत नाही तो दोन बापाचा लेख असं तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानोबा म्हणतात काय
म्हणा त्रिवेणी संगमे नानाचे देवणे नामासे विमुख नामासे विमुख दोनवर पापिया तरी आम्ही ऐकत नाही. याला म्हणतात माणूस. एखादा हाल्या असतो हाल्या त्या रस्त्याच्या मध्येच बसलेला असतो. अरे ते हॉर्न देऊन देऊन वैतागतो पण हाल्या उठायला तयार सगळे हालेच झाले. आता काय करावं त्याला सांगून ऐकत नाही. अशी अवस्था झाली आपली. पशुसारखी अवस्था आहे माणसाची. माणूस माणसात राहिला नाही. माणूस जनावरासारखाच झालाय. ऐकत नाही. आणि ज्याला सांगण्याची गरज नाही ज्याला सांगण्याची गरज नाही त्याला देव म्हणतात. न सांगता तुम्हा करो येते अंतर विश्व विश्व पर परिहारची न लगे प्रियनावर आवरितावरी. देवाला सांगण्याची गरज नाही काय पाहिजे. आपला संकल्प लय भारी. आपला संकल्प लय भारी. देवाला देतो काय आपण काय देतो. फुटके नारळ पुसक्या सुपाऱ्या फाटक्या नोटा बंद पडलेले पैसे सगळी पानं अगदीच फळं भेटले म्हणून केळे उचलून आणली जरा सुट्टे केळे एवढं आम्ही देवाला देतो. आणि मागताना तो संकल्प मग आपण आठवतेच मध्ये थांबा जरा मोठा जीव म्हणा हो वैष्णव विष्णू विष्णू भगवता महापुरुष विष्णू आद्य प्रवर्तमान आद्य ब्रह्मण होणे आद्य विष्णुपद श्री शुद्वारागते वै वसुमंत्र आष्टा विष्णु कलिके कृष्ण बौद्धावतार जम्बूद्वीपे भरतखंडे भरतश्री आर्य आवर्तन श्रीन गाणशब्दान दशने परशुरामासे परशुराम श्री मंगळ पुण्यमोहन आजचे गावाचं नाव काय पेड गावामध्ये शाली वांजगे क्रोधी नावासरे ते उत्तराने शिरोतमासो तमासे मागवासे शुक्ल पक्षे गेलो शनिवास रे म्हणा मम म्हणा आत्मना श्रुती स्मृती पुराण होत फल काव्यात ऐहिक अमुष्मिक सकल कुटुंबाना सहपरिवाराना द्विपद चतुष्पद सहिताना क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्ती द्वारा सकल काम भोग पूर्वक परमेश्वर प्राप्त्यर्थ प्रीत्यर्थ श्री सत्यनारायण देवता पूजन सिद्धिविनायक जयंती उत्सव मग करिष्ये. थोडा पाणी दक्षिणा गुगल पे करा असं काय. अरे नाही कोरोनामध्ये तेच होतं. कोरोनासाठी कीर्तन पद्धती तेच केले म्हणजे द्यायचं किती सर एवढं सर काय कुसक्या सुपाऱ्या सासूबाईच्या पूजेत सासूबाईच्या लग्नात ती सुपारी सुनबाईच्या लग्नात. महाराज कधी काय काय ठिकाणी जायचो ना त्या पूजेला गणपती भेटत नव्हता. लोक ते फायबरचा गणपती पुढे करायचे म्हणजे फायबरचं चालत नाही. मग काय हाय सुपारी आहे मग सुपारी द्यायची. सुपारी पण लय अँटिक भारी सुपारी. सुपारीवर हात ठेवला गणपतीचं आवाहन केलं सुपारीत नाही आळी बाहेर आली. म्हटलं काय पॉवरफुल मंत्र गणपतीला सोडाली. म्हटलं काय पॉवर आहे असलं. देताना काय देतो मागताना काय मागतो. मागायची वास्तविक गरज आहे. न मागता तुम्हाला एवढा दिला एवढा देह दिला न मागता दिला. तुमचा जन्म व्हायच्या 6 महिन्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दूध आलं न मागता दिलं की नाही दिलं. मग ज्यानं तोच दिले अरे नको खेळ करू. कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असेल तर काय झालं एकदा अर्जुन आणि भगवान एक दिवस खंडाळा फिरायला गेले होते. खंडाळा फिरायला गेले असताना ना काय सांगतो फक्त तर दोघं फिरायला गेले असताना आता देवाची भेट सुभद्रा तिचं लव्ह मॅरेज झालं तर अर्जुनासोबत. कोणासोबत अर्जुनासोबत. अर्जुनानं पाहिलं मस्त जरा मस्त आहे जरा गुलाबी सगळीकडे हिरो आहे हिरो आहे हिवाळा वगैरे आहे थंडी वगैरे आहे थंडी वगैरे. हे तर सुभद्रा असते तर लय भारी झालं असतं. काय सुभद्रा असते तर जरा भारी झालं असतं. अर्जुन मनामध्ये विचार करतोय तर तेवढा सुभद्रा कुठेतरी प्रगट झाली. आता कशी प्रगट झाली का झाली कीर्तन लवकर संपवायचे 5 मिनिटात म्हणून झाली लवकर झाली. ती म्हणजे सुभद्रे तू इथं म्हणजे कसं काय तुला कसं माहिती. सकाळी तुमचा व्हॉट्सअप स्टेटस बघायचा वेटू खंडाळा तर मग इकडे आली. बरोबर हरकत नाही. आणि अशा कंडिशन मध्ये बँड नाही बाजा नाही वाढत नाही टेम्पो नाही हिरव्या तुळशीचा हिरवा पाला नाही गाणे म्हणलं 4-5 बायका नाही काय नाही. साखरपुडा उलटून टाकला अर्जुनाने. अंगठी घेतली तिच्या बोटामध्ये घातली. कोणी अर्जुनानं सुभद्रेच्या बोटामध्ये अंगठी घातली. साखरपुडा उरकला. कसा उरकला उरकून टाकला का कीर्तन लवकर संपवायचं उरकून टाकलं. नंतर मग सुभद्रा म्हणजे आता निघते मी काय कारण दादाला लोकेशन भेटेल माझ्या इंस्टाचा पासवर्ड त्याच्याकडेच आहे. तर अशा प्रकारे सुभद्रा घाई गडबडीमध्ये निघून गेली आणि अर्जुन देवाला हाक मारतो देवा इतका उशीर कसा
हरकत नाही, हल्ले शांतपणा दाखवते माझ्याकडे. देव म्हणतोय मला शांतपणा दाखवते, थांब याला दाखवतोय बरोबर. देव त्याला घेऊन रथामध्ये बसले. देवानं रथ सुरू केला, चावी स्टार्ट केली, गाडी आपला हे मारलं काय ते सुरू केलं, गाडी सुरू केली देवानं. आणि रस्त्याने विचारते अर्जुन इकडे जायचं की इकडे जायचं, इकडे ओढ का इकडे इकडे ओढ का इकडे. अर्जुन म्हणतो इकडे इकडे जाऊ दे. त्याच्या घोटामध्ये आमटे कुठं आले, आमटे कुठं तरी बघितलं असं की वाटतं कुणाच्या घोटामध्ये. बोल इकडे जायचं की इकडे जायचं, बोल इकडं इकडं. आता काहीतरी गडबड दिसते, कुछ तो गडबड येते यार. घरी लवकर पोहोचायला तू कुठं पण दे, पण लवकर घरी दे, मला सांगू नको. घरी त्याला आता घरी गेल्यावर घरीच असते की तो ड्रायव्हर पहिला हात ठेवतो, त्या हातावर तो पाय ठेवतो, मग तो उतरतो, उडी मारतो, मग त्या लक्षात आलं काही पुढची प्रोसेस आहे. अर्जुनानं मागं पुढे बघितलं नाही, रथामध्ये उडी घातली, मानात गेला, पहिला आवाज दिला सुभद्री, सायलेंट मध्ये सुभद्री. अंगठी कुठे आहे, कसली अंगठी, कसली अंगठी, हिच्या पोटात अंगठीच नाही, कसली अंगठी, अंगठी कसली, मी तो आणत ना अंगठी, सागर कुठे अंगठी हरवली, लग्नात काय कशी अंगठी कुठे आहे, म्हणलं कसली अंगठी, अंगठी हरवली, अंगठी हरवली, अंगठी सुरू झाली, उठा ए झोप नका थांबा. उठा म्हणजे त्या सैनिकांना आज्ञा केली, उठा अंगठी शोधा असं म्हणतात. वरती अर्जुनानं हात कदोड केला, उठा अरे अंगठी सुरू झाली, उठा उठा. देव म्हणतो काहीतरी गडबड केली ना वर जाऊन, काहीतरी धिंगाणा केला. आता जर वर नाही गेलो तर सीआयडी लागेल, इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट येईल, चोरी झाली वगैरे साठी. आता जावं लागेल. मग देव तिथे गेले, काय झालं अर्जुना, म्हणलं अंगठी भेटत नाही, म्हणलं कुठं कधी काय झालं, तर म्हणलं असं झालं. म्हणलं येड्या तुला काय वाटलं मी काय लोकांचा इंस्टाग्राम पासवर्ड हॅक करतो, तुझा हिचा काही इंस्टाग्राम पासवर्ड हॅक करेन, मी हॅकर आहे का, अरे मी हॅकर नाही, मी डेव्हलपर आहे. हे असले मी किती बनवते. तुला काय वाटतं तुझ्या मनामध्ये ज्यावेळी संकल्प आला की मला सुभद्रा पाहिजे, मी सुभद्रा झालो, तुला दाखवण्याचा प्रयत्न केला, मीच आहे मीच आहे, तुला किती निशाणा केला, पण निशाणा तुला दिसला, तुला समजला नाही. म्हणजे देव जाणता काय म्हणतात ना की होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे इच्छा, भक्ताना म्हणलं तू हे हो देव झालास. दुसरं आपुलिया सत्ता एकाएकी, आपुलिया सत्ता एकाएकी म्हणजे काय, देव सर्वशक्तिमान आहे, सर्वसत्तावान आहे. गणपतीचा अथर्वशीर्ष पाहतो, तो ब्रह्मा असतो, विष्णू असतो, रुद्र असतो, इंद्र असतो, अग्नी असतो. तो ब्रह्मा आहे, तो विष्णू आहे, तो रुद्र आहे, तो अग्नी आहे. एका गणपतीची पूजा केली की सगळ्या देवांची पूजा झालीच म्हणून समजा. यशोदा मातेने नमस्कार केला गणपती बाप्पाला, माझा पोरगा एक खोडी करते, काहीतरी करा, नमस्कार मी संकष्टी करीन. शेवटी गणपती बाप्पा ते शेवटी कृष्ण भगवंताने महिनाभर खोडी केली नाही, खोडी केलीच नाही. आणि खोडी केली नाही तर त्यावेळेला शेवटी ती प्रसन्न झाली. तिने गणपती बाप्पाला 21 मोदकाचा काय केला, नैवेद्य केला आणि नैवेद्य समोर ठेवला आणि ही तू पाण्याला गेली. हा बाबा तिला घुसला, त्याने सगळा मोदक खाल्ला. मोदक खाली गणपती बाप्पा घुसले, माझा आहे अरे माझा आहे, तुझा आहे, चल तू पण चल. त्याला पण खाल्ला, कोणाला, गणपतीला पण खाल्ला. ही यशोदा म्हणते नैवेद्य कुठे गेला, मोदक कुठे गेले, काहीच पत्ता नाही. म्हणलं कुठे गेला कृष्णा, म्हणलं बाबा आला गणपत्या मुंडावर बसून सगळे नैवेद्य सगळे मोदक खाऊन गेला, मला काय माहिती. म्हणलं बघू जर तोंड बघू दे, तर त्याचं फक्त तोंड उघडलं, मुखामध्ये किती ब्रह्मा किती विष्णू किती गणपती दिसले. म्हणजे गणपती बाप्पा आणि भगवान परमात्मा वेगळा आहे का नाही. म्हणून आपुलिया सत्ता एक आहे की अगदी 5 मिनिटामध्ये थोडं संप्रदायपूर्वक भजन करूया आणि पुष्पवृष्टी बली करून घेऊ, मग पुढचं कीर्तन चालू करू. विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, जय
पाच मिनिटात आपण जन्ममाला हे बोलतो हरकत नाही. म्हणजे सावकारला आपण कीर्तन सभा संपूर्ण ग्रामात ठेवून जातो. तर देव कसा आहे एकाएकी आहे. पूर्वी काळी तुमच्याकडे इंग्रजांचा जमाना होता. त्या जमान्यामध्ये काय व्हायचं, साखरेवर कर्ज होता बघा, टॅक्स होता. काय होता? टॅक्स होता. तर त्या काळात लोक आहे ना जाम हुशार, साखरेचे खेळणे बनवायचे. काय बनवायचे? खेळणे. एकदा काय झालं, सप्त्यामध्ये लोक एका ठिकाणी जेवायला गेले होते. मी तुम्हाला अभेद सांगतो की विष्णू भगवान आणि गणपती बाप्पा याच्यामध्ये अभेद नाही. त्यांचा अवतार कशा रीतीने झाला याच्या आधी थोडक्यात मीमांसा करून आपण पुढे जाऊया. तर काही गोवा लोकांना एक दिवस एखाद्या जेवायला बोललं, महाराज म्हणलं आमच्याकडे चहा पाण्याली हरकत नाही. ते चहाला गेले. चहाला गेल्यानंतर मग चहा घेतात तेवढा ते चहा शिजताना ती बायको म्हणते, हो म्हणलं घरची साखर संपली आहे, साखर संपली घरची. तर म्हणले मग काम कर ना, कोंबडी टाक. काय कोंबडी टाक? ते म्हणलं हो महाराज, म्हणलं मालकरी माणसं चहामध्ये कोंबडी टाकता कुठं? कोंबडी टाकू? त्याला कोंबडी चालत नाही. मग काय टाकू? मासे टाक, मासे. मासे टाक, मासे टाक. हो म्हणलं मासे. तुम्ही एक वेळ ती कोंबडी झाली ती मासे काय करताय? हे चालतं का आम्हाला? तुम्ही काय बोलता? म्हणलं आमच्या माळा काढायचे झालंय. तुमचं प्लॅनिंग आहे का? आमच्या माळा काढायचं प्लॅनिंगच आहे का तुमचा? तर म्हणजे तुम्हाला नको. म्हणलं हो मासे संपलेत. म्हणलं काय करू मग? काम कर, कुत्री टाक. कुत्री कुत्री घाल. हो नक्की हिंदू म्हणून तरी शिल्लक ठेवा. माळा नको पण कमीत कमी उद्यापासून कपाळाला गंधही लावता आला पाहिजे. ते म्हणजे तसं नाही, मला काहीतरी दाखवतो. त्याने आता पोतं आणलं. त्या पोत्यात त्याने काढलं साखरेचे कुत्रे, साखरेच्या कोंबड्या, साखरेचे मासे. आता सांगा, साखरेचे कुत्रा टाकला काय, मासे टाकले काय? हाय काय? तसा गणपती समोर जा, विष्णू समोर जा, हाय कोण? बरोबर म्हणतो पाहिजे विषय. म्हणून देव आपुली असता एकाएकी एकटाच आहे, दुसरा कोणी नाही. दुसरा देव चतुर, देव चतुर जाणून देव चतुर आहे. देव चतुरा तो शिरोमणी आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची गाणी, मुकुट सगळा म्हणी, धन्य तुझी विठोबा. देव कसा आहे? चतुरांचा राणा आहे, चतुरांचा शिरोमणी आहे, असा देव आहे. एकदा दुर्योधनाची 100 पोरं मारल्यामुळं धृतराष्ट्राची 100 पोरं मारल्यामुळं धृतराष्ट्राचा जळफळीत झाला होता. भीमाला आदेश पाठवला की भीमा एकदा माझ्याकडे जरा जेवायला ये बाळा, ये जेवायला ये. भीम म्हणलं ठीक आहे हरकत नाही, जेवायचं आमंत्रण. भीम सोडल जेवायचं आमंत्रण. सकाळी आले. अरे वा फुकट तिकडे कुटुंब सकट निघाला पाहिजे. भीम निघाला. रस्त्यामध्ये शेवटी देव भेटले. भीमा चालला कुठं बाळा? तर म्हणले काकाने बोलवले. राजकारणात कधी काकावर विश्वास कसा ठेवायचा? काका बोलण्याचं राजकारण लय बेकार, अख्खा महाराष्ट्र बघतोय. बोलू नको, हा बेकार जाऊ नको. तो म्हणजे कशाला देवा, तुला काय झालंय? सकाळी आमंत्रण आलंय, फुकट तिकडं विसरू नका. काय फुकट तिकडं? फॅमिली सकट निघायचं असतं. ते म्हणले चालायचं, चल मला काय हरकत नाही, चल. मग तिकडे गेल्यानंतर सांगितलं माझा प्लॅन फॉलो करायचा, दुसरा अजिबात शहाणपणा करायचा नाही. तिथं गेल्यानंतर देवानं सांगितलं तुझा काका तुला पहिलं बोलवल. बोलून तुला सांगेल मला मिठी मारायची नाही. तिकडे दुर्योधनाने डेमो म्हणून पुतळा बनवलाय, खुन्नस काढायला तुझ्यावरती. भीमाच्या आकाराचा एक लोखंडाचा पुतळा दुर्योधनाने बनवला. कशा करता? फक्त खुन्नस काढायला. कशा करता? खुन्नस काढायला बनवला. तो पुतळा त्याला सांगितलं तू बोलून घे. तो पुतळा मागवला. तो आपली फ्रीजच्या खाली असं ना चाक, तो फ्रीजच्या खाली असा एक चाक केला, त्याच्यावर ठेवला गेला. सांगितलं जर काकाने बोलवलं तर तू जायचं नाही. काय करायचा? पुतळा पुरा करायचा. तिथं काकाने बोलवलं, भीमा अरे ये बाबा, ये बाळा, अरे तुला आलिंगन देण्याकरता माझ्या ह्या बाह्या आसावलेल्या, ये बाळा ये. असं केल्यानंतर भीमानं तो पुतळा पुढे सरकवला. त्या पुतळ्याला धृतराष्ट्रानं आंधळानं मिठी मारली. त्या आंधळ्या माणसाची पावर बघा तुम्ही. गर्दीमध्ये जर एखाद्याचा हात पकडला की ते सोडत नाही अजिबात. त्यानं अशी मिठी मारली, त्या पुतळ्याचा काढ करून जो चुरा झाला, फार भुगा झाला. आणि हा सगळा चमत्कार त्या भीमानं कृष्णाने बघितला. कृष्ण त्याला असं खांदा म्हटलं, मग काय नाश्ता करून जायचं? नाश्ता करून नको, माझी एकादशी गणेश चतुर्थीचा उपवास केले मी आज, नको मला काय. देव चतुर असं, देव चतुर, देव निराळा,
अलिप्त विटाळा तुका म्हणे गोबरे म्हणतात की देवाने जरी अवतार घेतला नाही घेतला, जन्माला आला नाही आला, तरी या मृत्यू लोकांचा कुठलाही नियम त्या देवाला लागत नाही. कारण देव कसा आहे? निराळा. निराळा शब्दाचा अर्थ होतो आकाश. काय होतो? आकाश. जर आकाशामध्ये कोणी चिखल मारलं, आकाशाला चिपकता का ते? आकाशाला चिपकत नाही. तसं देव निराळा. लोक किती म्हणले यार देवानं 16,000 केल्या, देवानं 16,000 केल्या, आम्ही 2 केला तर काय वाईट आहे? तू हाय ती एक सांभाळ, मग दुसरीचा विचार कर. आपल्याला काही मतलब नाही. अरे देव आहे तो, देवाला दोष लागत नाही. तुका म्हणे नट झाले त्या परिस्थितीवरच्या उत्तरेच्या गर्भावर जेव्हा त्या अश्वत्थामानं हे सोडलं होतं, असं सोडलं होतं, देवाने काय संकल्प केला माहिती का? जर मी आयुष्यात कधी खोटच बोललो नसेल, पण म्हणतो कृष्ण बोलतोय, आयुष्यात जर मी कधी खोटच बोललो नसेल तर हा गर्भ वाचला. वा, हा कधी खोटं बोलला नाही, हा कधी खोटं बोलला नाही. जर मी ब्रह्मचारी असेल, मी ब्रह्मचारी असेल तर उत्तरेच्या गर्भाला काय बोलणार? आता काय बोलावं सांगा तुम्ही. मी कधी चोरीच केली नसेल, वाटोळा लागला का? मी कधी चोरीच केली नसेल तर हा गर्भ सुरक्षित राहील. माणूस गर्भ वाचला की नाही? देव असा आहे, तुम्हाला काय कळणार आहे? असं करता जन्मकाल पूर्ण करूया. देव चतुर, देव निराळा, देव निराळा, अलिप्त विटाळा आपण. तर तुम्हाला सर्वांना माहिती आज गणेश जयंती आहे. गणेश जयंती वर्षातून मी किती सांगितल्या येतात बरेच. आपल्याला माहिती 2 आहेत, एक भाद्रपदात आणि ही माघातली. गणपती बाप्पाचे जेवढे अवतार झाले, एकदंत अवतार, महोत्कट अवतार, महोदर अवतार, मयुरेश्वर अवतार, निकट अवतार, धूम्रवर्ण अवतार, गजानन अवतार, महोत्कट विनायक अवतार. तर अशा प्रकारे भगवान गणपती बाप्पाचे अवतार आहेत. जसे विष्णूचे किती अवतार आहेत? नाही, 24 आहेत. त्यातले 24 आहेत. खरं अनंत आहेत. अनंत अवतार आहेत. अनंत अवतार घेसी त्याच्या अवताराला अंत नाही. त्या अनंतापैकी 24 मुख्य आहेत. त्या 24 मध्ये परत 10 मुख्य आहेत. त्या 10 मध्ये परत 4 मुख्य आहेत. आणि 4 मध्ये परत राम आणि कृष्ण 2 मुख्य आहेत. तसं शंकराचे अवतार किती? तर 19 अवतार आहेत. त्यातला आपल्याला फक्त खंडोबा माहिती, भैरव माहिती. बस, पलीकडे जाऊ नका. का? कीर्तन लवकर संपायचे म्हणून. तर गणपती बाप्पाचे एकूण 4 अवतार मुख्य आहेत. पहिला कर्तयुगातला महोत्कट अवतार, दुसरा मयुरेश्वर अवतार, तिसरा गजानन अवतार, चौथा धूम्रवर्ण अवतार जो व्हायचा बाकी आहे. पहिला अवतार तो आजचा रुद्रकेतू आणि शारदा मातेच्या गर्भाला भगवान 10 हातांना, ज्या अवतारामध्ये गणपती बाप्पाला 10 हात होते, त्या रूपाने भगवान जन्माला आले. सिंहावरती आरूढ होऊन जन्माला आले. पहिल्या अवतारात गणपती बाप्पाचा वाहन सिंह. दुसऱ्या अवतारामध्ये शंकर पार्वतीच्या पोटी माळाचा गणपती, ते मयुरेश्वर अवतार, त्या अवतारात वाहन मोर. तिसऱ्या अवतारामध्ये भगवान मूषकावरती आले 4 हाताचे, त्या दुसऱ्या अवतारात 6 हात. तिसऱ्या अवतारामध्ये 4 हात गजानन अवतार. चौथा अवतारामध्ये 2 हाताचा घोड्यावरचा धूम्रवर्ण फुला आहे. तर सापडत आजच्या अवताराची जयंती आहे. सर्वांनी हातामध्ये फुलं घेतली. आता गणपती बाप्पाला स्मरण करून आपल्याला काय करायचे? पुष्पवृष्टी करायची. मी अभंग म्हणतो, आज मागं म्हणत नाही समजलं, मी एक म्हणतो. रे सिंदूरे गव गवे तुझा करतेला, अरे डोही काय अरे मसी तर तू राणी
पोटी जन्माले धर्मांतर आणि नरांतर दोन असुरांचा संहार करता गणपती बाप्पाने दशकोटी संहार अशा प्रकारचा कश्यप आणि आदितीच्या पोटी आजचा अवतार धारण केला. त्या भगवान गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की आजपासून जवळपास 200 वर्षापासूनची परंपरा आलेली आहे. हे मंदिर सन 1800च्या काळातलं मंदिर आहे, त्याहून जुनं असेल. एवढ्या वर्षापासून ही परंपरा चालत आली आहे. ही परंपरा अशीच अबाधित चालत राहू दे, अशीच वर्धित होत राहू दे. आणि हे तुमचं काम करण्याकरता आमच्या मनामध्ये सद्बुद्धी, तुम्ही बुद्धीचे दाते आहात, बुद्धी बळ दोन्ही द्यावी, ज्ञान द्यावं, आमच्या प्रत्येक विघ्नाचा परिहार करावा, आमच्या प्रत्येक संकटाचा परिहार करावा, अशा स्वरूपाची प्रार्थना मी भगवान गणरायाच्या चरणी करतो. सेवा या ठिकाणी पूर्ण करत असताना आमची सेवा ज्यांच्या मार्फत प्राप्त झाली, आमचे गणेश महाराज घडत, गोविंद महाराज घडत आहेत, किंवा आपले सर्वजण आमचे संवादिनी वादक काका असेल तर नाव माहीत नाही का, तर नमस्कार आहे. सिस्टीम चालक, संपूर्ण व्यवस्थापक मंडळ तथा घरत परिवाराचा गणपती, ज्यांची एक निष्ठा फक्त गणपती बाप्पावरती आहे, घरामध्ये दुसरा गणपती बसत नाही. खरं तर हे पहिल्यांदा बघायला भेटलं मला. दुसरं तिकडे खाली एक कुठेतरी गणपती, खोले गणपती, त्यानंतर आज दुसऱ्यांदा या ठिकाणी बघता बघितलं. अशी परंपरा कोणामध्ये अत्यंत रिअर आहे. त्या घराण्याला खरोखर माझा मानाचा सलाम म्हणावा लागेल. अशा प्रकारे गणपती बाप्पाचरणी सेवा समर्पित करतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनयतो असे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, हमे क्षमा करणे संती नवे अंगभूती युक्ती, नवे उपदेश तुमचे बडबड दोषेश, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. Oh